श्री स्वामी समर्थ. सिंह राशी 22 ते 28 जून साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. हा आठवडा तुमच्यासाठी यश आणि प्रगतीची नवी दारे उघडणार आहे का? करिअरमध्ये अपेक्षित संधी मिळतील का? आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल का? प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनात आनंदाचे क्षण अनुभवायला मिळतील का? कुटुंबाचे सहकार्य लाभेल का? आरोग्याच्या बाबतीत कोणती काळजी घ्यावी लागेल आणि ग्रहांची कृपा तुमच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यात कितपत मदत करणार आहे? चला तर मग जाणून घेऊया सिंह राशीचे संपूर्ण साप्ताहिक राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हा आठवडा आत्मविश्वास, नेतृत्व गुण आणि प्रगतीच्या संधी घेऊन येणारा ठरणार आहे. या काळात तुमची निर्णयक्षमता आणि काम करण्याची शैली इतरांवर प्रभाव टाकेल. काही दिवसांपासून प्रलंबित असलेल्या कामांमध्ये गती येईल आणि नवीन योजना प्रत्यक्षात आणण्याची संधी मिळेल. तुमच्या मेहनतीचे आणि क्षमतेचे योग्य मूल्यमापन होण्यास सुरुवात होईल. मात्र यशाच्या मार्गावर पुढे जाताना अहंकार आणि उतावळेपणा टाळणे आवश्यक राहील. कुटुंब, करिअर आणि आर्थिक जीवन या तिन्ही क्षेत्रांमध्ये संतुलन राखल्यास अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम मिळू शकतात. एकूणच हा आठवडा सकारात्मक ऊर्जा, नवीन संधी आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरणार आहे. आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा मध्यम ते चांगला राहण्याची शक्यता आहे. शारीरिक ऊर्जा चांगली राहील, परंतु कामाच्या वाढत्या ताणामुळे थकवा जाणवू शकतो. सततची धावपळ आणि जबाबदाऱ्यांचे ओझे यामुळे मानसिक तणाव निर्माण होऊ शकतो. त्यामुळे काम आणि विश्रांती यामध्ये योग्य संतुलन राखणे आवश्यक राहील. हृदय, रक्तदाब किंवा उष्णतेशी संबंधित त्रास असलेल्या व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी. उन्हात जास्त वेळ राहणे टाळावे आणि पाण्याचे सेवन वाढवावे. सकाळी चालणे, योगासने आणि प्राणायाम यांचा सकारात्मक परिणाम होईल. आठवड्याच्या शेवटी तब्येतीत अधिक उत्साह आणि ताजेपणा जाणवेल. कौटुंबिक जीवनात हा आठवडा समाधान आणि आनंद देणारा ठरेल. घरातील सदस्यांसोबतचे संबंध अधिक दृढ होतील. काही महत्त्वाच्या कौटुंबिक विषयांवर चर्चा होऊन योग्य निर्णय घेतले जातील. कुटुंबातील सदस्य तुमच्या मतांचा आदर करतील आणि तुमच्यावर विश्वास दाखवतील. ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. घरात एखाद्या शुभकार्याची किंवा आनंददायी कार्यक्रमाची चर्चा होऊ शकते. भावंडांशी असलेले संबंध अधिक मधुर बनतील. कुटुंबासाठी वेळ दिल्यास मानसिक समाधान मिळेल आणि घरातील वातावरण अधिक सकारात्मक राहील. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा रोमॅन्टिक आणि आनंददायी राहण्याची शक्यता आहे. प्रिय व्यक्तीसोबत अधिक वेळ घालवण्याची संधी मिळेल. मनातील भावना व्यक्त करण्यासाठी हा काळ अनुकूल ठरेल. नात्यातील काही जुन्या गैरसमजुती दूर होऊन विश्वास वाढेल. विवाहित व्यक्तींसाठी जोडीदाराचे सहकार्य आणि प्रेम लाभदायक ठरेल. भविष्यासंबंधी काही महत्त्वाच्या योजना एकत्रितपणे आखल्या जाऊ शकतात. मात्र स्वतःचे मत इतरांवर लादण्याचा प्रयत्न टाळावा. समजूतदारपणा आणि संवाद यांच्या जोरावर वैवाहिक जीवन अधिक सुखकर बनेल. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या क्षेत्रात हा आठवडा अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक आणि पाठिंबा मिळेल. तुमची नेतृत्व क्षमता आणि निर्णय घेण्याची शैली इतरांवर प्रभाव टाकेल. पदोन्नती, नवीन जबाबदारी किंवा विशेष प्रकल्पाची संधी काही व्यक्तींना मिळू शकते. व्यावसायिकांसाठी हा आठवडा विस्तार आणि प्रगतीचे संकेत देणारा आहे. नवीन ग्राहक, नवीन करार आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर संधी मिळू शकतात. व्यवसायातील स्पर्धकांवर मात करण्याची क्षमता तुमच्यात असेल. मात्र कोणताही मोठा निर्णय घेताना संयम आणि दूरदृष्टी ठेवणे आवश्यक राहील. आर्थिक जीवन. आर्थिक दृष्टिकोनातून हा आठवडा लाभदायक ठरू शकतो. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. पूर्वी केलेल्या प्रयत्नांचे आर्थिक फळ मिळू शकते. काही अडकलेले पैसे परत मिळण्याचे संकेत आहेत. गुंतवणुकीशी संबंधित निर्णय योग्य ठरू शकतात. तथापि प्रतिष्ठा किंवा दिखाव्यासाठी होणारे अनावश्यक खर्च टाळावेत. घर, वाहन किंवा कुटुंबाशी संबंधित खर्च वाढू शकतात. आर्थिक नियोजन व्यवस्थित ठेवल्यास बचत वाढवण्याची संधी मिळेल. दीर्घकालीन गुंतवणूक भविष्यासाठी फायदेशीर ठरू शकते. प्रवास. या आठवड्यात कामानिमित्त किंवा वैयक्तिक कारणांमुळे प्रवासाचे योग आहेत. हा प्रवास फायदेशीर आणि नवीन संधी निर्माण करणारा ठरू शकतो. काही व्यक्तींना व्यवसायाशी संबंधित महत्त्वाच्या बैठकीसाठी किंवा कार्यक्रमासाठी बाहेर जावे लागू शकते. धार्मिक किंवा पर्यटनस्थळी भेट देण्याची संधी मिळू शकते. प्रवासादरम्यान नवीन लोकांशी ओळखी होतील आणि त्याचा भविष्यात फायदा होण्याची शक्यता आहे. वाहन चालवताना मात्र नियमांचे पालन करणे आवश्यक राहील. आध्यात्मिक जीवन. या आठवड्यात आध्यात्मिक क्षेत्रातही सकारात्मक अनुभव मिळू शकतात. मनातील अस्थिरता कमी करण्यासाठी ध्यान, जप आणि प्रार्थनेचा आधार घ्याल. धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळू शकते. सूर्योपासना, मंत्रजप आणि सत्संग यांमुळे मानसिक ऊर्जा वाढेल. आध्यात्मिक विचारांमुळे जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक सकारात्मक बनेल.
एखाद्या धार्मिक स्थळी भेट दिल्यास मनःशांती आणि आत्मिक समाधान लाभेल. उपाय: दररोज सकाळी उगवत्या सूर्याला जल अर्पण करा. आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करा. ओम घृणी सूर्याय नमः मंत्राचा जप करा. गहू, गूळ किंवा तांब्याच्या वस्तूंचे दान करा. वडीलधाऱ्या व्यक्तींचा आदर करा आणि त्यांचे आशीर्वाद घ्या. रविवारी गरजू व्यक्तींना अन्नदान करा. एकूण हा आठवडा आत्मविश्वास, प्रतिष्ठा आणि प्रगतीचा ठरणार आहे. करिअर आणि व्यवसायात महत्त्वाच्या संधी मिळतील. आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि कुटुंबाचे सहकार्य लाभेल. प्रेम आणि वैवाहिक जीवनात आनंदाचे क्षण अनुभवायला मिळतील. आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घेतल्यास संपूर्ण आठवडा उत्साहपूर्ण जाईल. योग्य नियोजन, संयम आणि सकारात्मक दृष्टिकोन यांच्या जोरावर तुम्ही या आठवड्यात अनेक महत्त्वाचे टप्पे यशस्वीपणे पार करू शकाल. हा आठवडा आत्मविश्वास, धाडस आणि यशाच्या नव्या संधी घेऊन येणारा ठरणार आहे. तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव इतरांवर पडेल आणि अनेक ठिकाणी तुमच्या मतांना महत्त्व दिले जाईल. करिअर आणि व्यवसायात प्रगतीची चिन्हे दिसतील, तर आर्थिक बाबतीतही समाधानकारक घडामोडी घडू शकतात. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य आणि प्रेम तुम्हाला मानसिक बळ देईल. प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनात विश्वास वाढेल आणि नात्यांमध्ये अधिक जवळीक निर्माण होईल. या आठवड्यात स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून पुढे जाणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. मात्र उत्साहाच्या भरात घाईघाईने निर्णय घेणे टाळा. संयम, शहाणपण आणि योग्य नियोजन यांच्या बळावर तुम्ही अनेक महत्त्वाच्या संधींचा लाभ घेऊ शकाल. एकूणच हा आठवडा तुमच्यासाठी प्रगती, सन्मान, आनंद आणि सकारात्मक अनुभवांनी भरलेला ठरण्याची दाट शक्यता आहे. धन्यवाद.